हॅलो नमस्कार, मी प्राध्यापक अविनाश नोरुटे, डायरेक्टर ऑफ गुरुदुर्ना सायन्स अकॅडमी फलटण. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्या अकॅडमीच्या या डिजिटल चॅनलवरती नेहमीच आपण चांगल्या न्यूज आणत असतो आणि आजची ही एक अशीच महत्त्वाची न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ही न्यूज कोणासाठी आहे तर ही न्यूज आहे ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी आणि 12वी एक्सटर्नली करायची आहे अशा मुलांसाठी ही न्यूज आहे. येस, बरोबर ऐकताय तुम्ही, म्हणजे 17 नंबर फॉर्म भरायच्या डेट्स आता सुरू झालेल्या आहेत. शासनानं दिलेल्या GR नुसार 22 एप्रिलपासूनच 17 नंबरचे फॉर्म्स सुरू झालेले आहेत आणि ते तब्बल 21 मेपर्यंत चालू असणार आहे. म्हणजे 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी आपल्याला खाजगी विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यासाठी 22 एप्रिलपासून ते अगदी तुम्ही ते बघू शकता ते 21 मेपर्यंत या ठिकाणी आपण ती प्रक्रिया पूर्ण करू शकतो. त्यासाठी काय तर जून जुलै 2026च्या परीक्षेसाठीच्या या नोंदणी आहेत. आत्ता एप्रिल महिना चालू आहे, तुम्ही आत्ता रजिस्ट्रेशन्स करू शकता, तुमची नोंदणी करू शकता आणि ही नोंदणी तुम्ही कशासाठी करायची आहे तर जून जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या पेपरसाठी तुम्हाला ही नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे. हेच ते प्रकटन आहे, हीच ती पब्लिक नोटीस आहे जी आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाकडून मिळालेली आहे आणि त्या दिलेल्या नोटीसप्रमाणे आपण जून जुलै 2026च्या 10वी व 12वी परीक्षेसाठी 17 नंबर फॉर्म भरू शकता. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना एक्सटर्नली 10वी किंवा 12वी करायची आहे हे त्यांच्यासाठीचं हे प्रकटन आहे. दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे बुधवारी 22 एप्रिलपासून म्हणजे ही प्रक्रिया ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे ते गुरुवार दिनांक 21 मेपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरता येणार आहेत. फॉर्म तुम्हाला कुठे भरायचे आहेत त्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे www.mahasscboard.in. आय रिपीट www.mahasscboard.in या वेबसाईटवरती आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपले ऑनलाईन फॉर्म प्रोसेस करून घ्यायची आहे. जी मुलं इयत्ता 10वीचा फॉर्म 17 नंबरचा भरणार आहेत त्याच्यासाठी 1110 रुपये एवढा शुल्क त्या ठिकाणी भरायचं आहे आणि 100 रुपये प्रोसेसिंग फी, म्हणजे 1210 रुपये फी हे 10वी बोर्ड परीक्षांसाठी असणार आहे आणि 12वीसाठी पण 1110 प्लस 100 रुपये प्रोसेसिंग फी अशी त्या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला फी भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI आणि नेट बँकिंग या चारही फॅसिलिटीज त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. या प्रोसेसप्रमाणे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एक लॉग इन ID मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी मात्र आपापला लॉग इन ID आणि पासवर्ड सिक्युअरली जपून ठेवण्याचं काम करायचं आहे, कारण हाच ID आणि पासवर्ड नंतर तुम्हाला हॉल तिकीट मिळवण्यासाठी तुमचे सेंटर बघण्यासाठी तुम्हाला लागणार आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्त्वाचा क्लॉज हा आहे की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भराल त्यावेळेस तुमचा जो आत्ताचा करंट रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे तो तुम्ही त्याच्यात एंटर करायचा आहे. समजा तुम्ही करंटली आत्ता साताऱ्यात राहताय किंवा फलटणमध्ये राहताय पण तुमच्या आधार कार्डवरती दुसराच कुठला तरी आहे, हरकत नाही, पण ॲफिडेविट करून करंट ॲड्रेस तुम्ही टाकणं गरजेचं आहे. कारण ज्या सिटीमध्ये तुम्ही राहताय त्या सिटीतली तुम्हाला कॉलेजची यादी येणार आहे, शाळेंची यादी येणार आहे. जर 10वी बोर्डाचा तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला त्या शहरातल्या शाळेंची यादी येईल, 12वीचा भरणार असाल तर त्या शहरातल्या ज्युनियर कॉलेजची यादी तुम्हाला येईल. त्यामुळे तुमचा करंट ॲड्रेस मेन्शन करणं खूप गरजेचं आहे आणि मग जी यादी तुम्हाला येईल त्या यादीतलं एक कुठलं तरी नाव तुम्ही चूज करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि आपला फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. मग इलिजिबल कोण कोण आहेत 10वीचा 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी? जे मुलं कमीत कमी 5वी पास आहेत किंवा 8वी पास आहेत, 5वी पास किंवा 8वी पास आहेत आणि गॅप घेतलेला आहे अशी मुलं त्या ठिकाणी इलिजिबल आहेत. आणि 12वीसाठी 10वी पास हा कंपल्सरी क्रायटेरिया आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला पुढे जाऊन आमची काही युनिटची मदत लागत असेल, आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीची काही मदत लागत असेल तर तुम्ही जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही नक्कीच तुमचे 10वी आणि 12वीचे ऑनलाईन पद्धतीचे फॉर्म भरून देण्यास आपल्याला मदत करू. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हाच एकदा असंच भेटूयात नवीन न्यूज हंट बरोबर. थँक्यू.